मंडळी, एक काळ असा होता जेव्हा सगळे लोक या व्यक्तीला येड्यात काढायचे. मिसरूड फुटलं नाही म्हणून हिनवायचे. ज्याच्या आजीची आयरन लेडी म्हणून ओळख आहे, तिच्याच नातवाला हे बोल ऐकायला लागले होते. पप्पू असं एखाद्या बालिश पोरासारखं नाव दिलेलं होतं यांना. पण ही झाली नाण्याची एक बाजू. काही गोष्टी या दिसण्या पलीकडच्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या फक्त काही छटा वेगळ्या असतात. मूळतः आपण त्यांचा गाभा समजूनच घेत नाही. पण जेव्हा त्या व्यक्ती त्यांच्या छटा सोडून मूळ रंगात येतात तेव्हा त्या व्यक्ती आपल्याला वेगळ्या वाटायला लागतात. भारतीय राजकारणाच्या पटलावर राहुल गांधी हे त्यातलेच एक असे व्यक्ती आहेत ज्यांच्यावर लोकांना विश्वास बसायला फार वेळ गेला. तत्कालीन समाज माध्यमांनी आणि नरेटिव्ह सेटर मंडळींनी त्यांच्यावर पप्पू हा असा काय डाग लावला की तो डाग पुसायला आज त्यांना 12-13 वर्ष लागली. म्हणूनच गेल्या 2 दशकात घडलेल्या या इमेज बिल्डिंगच्या प्रवासात राहुल गांधी यांच्या या पॉलिटिकल इमेजच्या बदलाची गोष्ट समजून घेणं महत्वाचं ठरतं. अशा वेळी हा प्रश्न पडतोच की कालचा पप्पू आजचे रागा म्हणजेच राहुल गांधी कसे झाले. हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, 2014ची निवडणूक ही राहुल गांधींच्या आयुष्यात काळरात्र बनून आली. या निवडणुकीच्या काळात विरोधी राजकीय पक्षांनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून तर काही मुख्य प्रवाहातील माध्यमांनी राहुल गांधी यांची पप्पू म्हणजेच राजकीय दृष्ट्या अपरिपक्व, अव्यवहारी आणि नेतृत्व गुणांचा अभाव असणारी व्यक्ती अशी निगेटिव्ह इमेज बनवण्यात मोलाचं काम केलं. पण कट टू 2022 ते 2025 या काळात पार पडलेल्या भारत जोडो सारख्या दीर्घकालीन पदयात्रा, वैचारिक परिवर्तन, धोरणात्मक बदल आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेलं लोकसभेतील अधिकृत विरोधी पक्षनेतेपद यामुळे राहुल गांधींची ही ओल्ड इमेज पुसली जाऊन एक गंभीर, कणखर, सामाजिक न्यायाची भूमिका घेणारा, प्रेम वाटणारा नेता म्हणून त्यांचा कायापालट झाला. पण राहुल गांधींवर पप्पू हा शिक्का बसण्यामागे केवळ विरोधी पक्षांचा राजकीय प्रचार कारणीभूत नव्हता, तर त्यामागे काही विशिष्ट राजकीय घडामोडी आणि तत्कालीन काँग्रेस पक्षाची धोरणात्मक शिथिलता जबाबदार होती. हे नाकारून चालणार नाही. मंडळी, राहुल गांधी यांच्या पॉलिटिकल इमेजला सगळ्यात पहिला आणि मोठा धक्का 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या थेट मुलाखतीमुळे बसला. तब्बल 10 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर राहुल गांधी यांनी दिलेली ही पहिली आणि थेट औपचारिक मुलाखत होती. या मुलाखतीत अर्णब गोस्वामी यांनी राहुल गांधींना 1984चे दंगे, युपीए सरकारच्या काळातले भ्रष्टाचार, घराणेशाही आणि नरेंद्र मोदी यांच्याशी थेट राजकीय स्पर्धा यांसारखे आक्रमक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना थेट आणि फॅक्च्युअल उत्तर देण्याऐवजी राहुल गांधी यांनी आरटीआय, महिला सक्षमीकरण, सिस्टीम बदलणे आणि युवकांना अधिकार देणे यांसारख्या ठराविक मुद्द्यांचा वारंवार उल्लेख केला. पण मुलाखत जशी लांबत गेली तसा त्यांच्या उत्तरांमधला राजकीय अपरिपक्वपणा आणि संवादातला विसंवाद स्पष्टपणे समोर आला. पण खरा गेम तर तेव्हा झाला जेव्हा या मुलाखतीच्या छोट्या छोट्या व्हिडिओज बनवून आणि त्याचे तुकडे वेगळे करून भाजपने राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करण्यासाठी अपात्र आहेत असं नेरेटिव्ह पसरवलं. आता यानंतर अशीच एक दुसरी घटना सप्टेंबर 2013 मध्ये घडली. तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने लोकप्रतिनिधींना गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लगेच अपात्र होण्यापासून वाचवण्यासाठी एक अध्यादेश म्हणजेच ऑर्डिनन्स पास केला होता. आणि त्याच वेळी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत अचानक एंट्री करून या अध्यादेशाला पूर्णपणे बकवास म्हणजेच कम्प्लीट नॉनसेन्स असं म्हटलं आणि हा अध्यादेश फाडून कचऱ्याच्या डब्यात फेकला पाहिजे असं जाहीर स्टेटमेंट दिलं. आता जरी राहुल गांधी यांचा उद्देश हा भ्रष्टाचार विरोधी संदेश देण्याचा होता, तरी पण त्यांच्या या कृत्यामुळे स्वतःच्याच पक्षाच्या पंतप्रधानांचा, मंत्रिमंडळाचा आणि एकूण घटनात्मक प्रक्रियेचा अवमान झाल्यानं विरोधी पक्षासह अनेक लोकांनी त्यांना येड्यात काढलं. यासोबतच या घटनेमुळे राहुल गांधी हे संस्थात्मक शिष्टाचार न पाळणारे आणि राजकीय दृष्ट्या अव्यवहारी नेते आहेत असं एक नरेटिव्ह तयार झालं. पण या गोष्टीचा खरा राईचा पर्वत हा 2014 नंतर भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया आणि आयटी सेलने केला. राहुल गांधींच्या इमेजला प्रॉपर टार्गेट करण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे यंत्रणा राबवण्यात आली. राहुल गांधींच्या भाषणातल्या उच्चाराच्या चुका किंवा जिभेची घसरण किंवा त्यांची अर्धवट वाक्य याचे छोटे छोटे व्हिडिओज तयार करून ते व्हॉट्सअप, युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून करोडो लोकांपर्यंत पद्धतशीरपणे पोहोचवण्यात आले. त्यांनी त्यांच्या या नरेटिव्ह गेममध्ये पप्पू या नावाचा सातत्यानं वापर करून त्यांना एक चेष्टेचा मुद्दा बनवलं. पण काँग्रेस पक्षाकडे त्या काळात प्रभावी सोशल मीडिया यंत्रणा नसल्यामुळं आणि राहुल गांधी यांनी सुरुवातीला डिजिटल मीडियाच्या प्रभावाकडे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे
त्यांना या नरेटिव्हचा प्रॉपर काउंटर देण्यात अपयश आलं आणि याचाच परिणाम असा झाला की 2014 आणि 2019ला काँग्रेसचा बेकार पराभव झाला. 2019च्या लोकसभेतल्या पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पारंपरिक राजकारणाच्या चौकटीबाहेर जाऊन थेट जनसंपर्काची नवी रणनीती आखली. राहुल गांधींच्या राजकीय बदलाचा सर्वात निर्णायक टप्पा म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये सुरू झालेली भारत जोडो यात्रा. कन्याकुमारी ते श्रीनगर असा 3500 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास पायी करत सोशल मीडियावर डिपेंड न राहता राहुल गांधींनी जनतेशी कनेक्ट साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाठोपाठच 2024ला राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रा केली आणि या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी देशातल्या पूर्व पश्चिम भागाला जोडत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा विचार पुढे आणला, ज्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवा आत्मविश्वास निर्माण झाला. पुढे जाऊन राहुल गांधींनी आपल्या राजकीय स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा बरेच बदल केले. सामाजिक न्याय आणि संविधान रक्षण या दोन मुद्द्यांना 2024च्या निवडणुकीत त्यांनी सेंट्रलाइज केलं. यामुळे झालं असं की देशातली दलित जनता राहुल गांधींना आपला नेता मानू लागली. यासोबतच देशातील 90% लोकसंख्या म्हणजेच ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक हे व्यवस्थेच्या आणि सत्तेच्या मुख्य प्रवाहाबाहेर आहेत असा युक्तिवाद करत राहुल गांधींनी देशव्यापी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली. या सगळ्या रणनीतीमधल्या बदलांमुळे काँग्रेस टप्प्याटप्प्याने निवडणुकीत सुद्धा यश मिळवत गेली. 2014च्या निवडणुकीत 44 जागा जिंकलेली काँग्रेस 2019ला 52 आणि 2024ला थेट 99 जागांवर निवडून आली. रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर राहुल गांधी यांची संसदेत लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. आता हे घटनात्मक मिळाल्यामुळे राहुल गांधींनी संसदेत सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून धारेवर धरायला सुरुवात केली. जाती न्याय जनगणना, 50% आरक्षणाची मर्यादा, अग्निवीर योजना आणि राष्ट्रीय सुरक्षा, नीट परीक्षा आणि पेपरफुटी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पिकाला कायदेशीर MSP म्हणजेच हमीभाव, मणिपूर हिंसाचार, अर्थसंकल्प, सरकारचे उद्योगपतींशी असलेले संबंध, संविधान रक्षण, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर या सगळ्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी संसदेत सरकारला अक्षरशः घाम फोडला. यासोबतच केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया आणि विविध राज्यातल्या राजकीय उलटापालटी या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी इंडिया आघाडीला एकत्र ठेवण्यात सुद्धा महत्वाची भूमिका बजावली. काँग्रेसची बँक खाती गोठवली जाणे असो किंवा विरोधी नेत्यांवरील कारवाया असो, या अशा कठीण काळात राहुल गांधींनी सगळ्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून निवडणुकीच्या मैदानात सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक आव्हान उभं केलं. नीट पेपरफुटीच्या विद्यार्थी आंदोलनावेळी सरकारने जो लाठीचार्ज केला त्याविरोधात राहुल गांधी रस्त्यावर उतरले. दिल्लीच्या लोक कल्याण मार्ग पोलिसांनी राहुल गांधींना डिटेन केलं आणि देशभरात त्यांच्या प्रति सहानुभूती निर्माण झाली. पॅलेट गन कारवाई विरोधात ते संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये FIR साठी 6 तास बसून राहिले, पण पोलिसांना त्यांनी FIR दाखल करायला भाग पाडलंच. त्यानंतर राहुल गांधी बोलत राहिले, तेही योग्य मुद्द्यांवर. आता तर ते छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्यातले ताईत होत आहेत. लोकांना ते भावतायत, आवडतायत, त्यांचं प्रेम लोकांना आकर्षित करतायत आणि अशाच पद्धतीने त्यांचा पप्पू ते रागा असा प्रवास होतोय. फक्त आता आगामी काळात मतदार राजा राहुल गांधींच्या गळ्यात विजयाची माळ टाकतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण तुम्हाला राहुल गांधींच्या या पप्पू ते रागा या प्रवासाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.